बर्थडे पार्टी झाली, फिरणं झालं. मग काय, घराकडे निघालो आणि आम्ही पहाटे निघालो होतो. इतकी थंडी होती आणि हळूहळू दिवस मस्त उजाडत होता. तर चहा म्हटली, चला तर मस्तपैकी चहा पिऊया. तर एका ठिकाणी ना आम्ही शेकोटी पाहून गाडी थांबवली. छोटीशी टपरी होती पण छान होतं, म्हणजे तिथं शेकोटी वगैरे होतं तर भारी वाटत होतं. आणि आमच्या ह्या क्यूटचं बाळाला तर इतकी थंडी वाजून आली होती, त्यांनी जेव्हा ती शेकोटी बघितली ना त्याला तितका आनंद झाला. तर बघा, माझ्या मिस्टरांनी त्याला घेतलं आणि शेकोटीजवळ घेऊन बसलेली होती. भारी वाटत होतं, म्हणजे इतकी थंडी, प्रमाणाच्या बाहेर थंडी होती. पूर्ण अंग थरथर असं थंडीने कापत होतं. मस्त शेकोटी वगैरे होती. आम्ही चहा वगैरे घेतला. तर चहाही छान होता. चहा घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर सगळीकडे अशी धुके होते. गाडी चालवायलाही थोडासा प्रॉब्लेम होत होता. ठीक आहे, तरी आम्ही निघालो. भारी वाटत होतं, पण नंतर आहे ना भूक खूप लागून गेली होती. मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. छानसं हॉटेल होतं आणि जेवणही छान होतं, तेलकट वगैरे असं काही नाही. पण माझ्या मिस्टरांना आपोआप झोप येत होती, म्हणून आम्ही एका ठिकाणी नाही, एका गाडी थांबत आम्ही पुढं निघालो. तर एक मस्त झाड होतं लिंबाचं, तिथं आम्ही थोडा वेळ गाडी थांबवली. कारण की माझ्या मिस्टरांचे आपोआप डोळे अटकत होते आणि झोप न झाल्यामुळे गाडी चालवणं शक्य होत नव्हतं. तर ओके, बाय.